चालतंय, नाहीतर वस्तू विनिमय पद्धती आपली पुरातन परंपरा आहे, ज्याच्याकडे जे आहे त्यांना द्यायचं. शेतकरी असेल तो काय भोपळा दिला किंवा काय त्याने धान्य दिलं ते घेतलं. ह्या पद्धतीनं सुद्धा वस्तू विनिमय पद्धतीनं पण तुम्ही लोकांना योग दिला तरी माझी अडचण नाही. किंवा गवळी आहे त्याच्याकडे तूप भरपूर झाले, दिला अर्धा किलो तूप शिक्षकाला, ते शिक्षक तूप खाईल ना, कारण तूप सगळ्यांसाठी चांगलं आहे ना, योग्य लोकांसाठी. आणि ते पण कोणतं? लोणकडे तूप, डेअरीचं तूप नाही, अजिबात खाऊ नका. आपल्याला लोणकडे तूप हवंय. जे काही हवंय ते भारतीय शास्त्राने जे आपल्याला सांगितलंय तेच हवं. त्याच्याशिवाय जे कृत्रिम केलेलं आहे किंवा जे शॉर्टकट केलेलं आहे अजिबात नाही. मग मग बघा, पोटाचा घेर सगळ्यांचा बदलतो. पोट जर सपाट ठेवायचं असेल तर आपल्याला जे काही घरगुती आहे ते भलं कमी जेवायला मिळालं. आपल्याला आता 1/4 शिल्लक ठेवा सांगितलं, चुकून रात्री 1/2 जरी शिल्लक राहिलं, बायकोनं स्वयंपाक केलेला संपला, नाराज होऊ नका. कमी पोटानं झोपा, काही होत नाही, उलट तुमच्यासाठी चांगलं आहे. ते पथ्यावर आहे बायकोनं जे केलं ते. तर ह्या पद्धतीने खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी खायचं आहे आपल्याला. काय म्हणते नाही ऐकू, फिरायला पाहिजे काहीतरी म्हणते ना. फिरायला पाहिजे, दोघं जोडीने मिळून फिरा. मला नाही मिळत जोडीनं फिरायला, निदान तुमच्या जोड्या एकत्र असतील तर ते फिरा. जसं मिळतंय तसं ते करायचं. कारण मी खूप चालण्यात योग आहे माझ्या, मी सतत चालत राहतो, भरपूर मी चालतो आणि माझ्या काय ढेरीचं माप घ्यायची आवश्यकता वाटत नाही, असंच करतं. तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं. आणि आम्ही आरोग्य विभागानं काय केलेलं आहे की आता जे काही आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र होते त्यांचं नाव बदलून आरोग्यवर्धिनी केंद्र HWC हेल्थ वेलनेस सेंटर म्हणून केलं होतं. पुन्हा आता गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परत एकदा नाव बदललंय. आता आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणून नाव केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वेलनेस ऍक्टिव्हिटी म्हणून आहे, त्याच्यामध्ये योगचं साप्ताहिक सत्र घ्यावून आहे. त्यासाठी आम्ही भरती प्रक्रिया केली होती. गेल्या वर्षी 70 जणांना आपण 500 संस्थेसाठी नियुक्ती दिली होती. पण काय शासनाच्या पॉलिसी सतत बदलत राहतात. तर योगच्या ज्या संस्था आहेत, तुम्ही मंडळी आहेत, तुम्ही दबाव गट निर्माण करा. आता सध्या फंड संपलेला आहे ह्या वर्षीचा, आमच्या इकडे तरी सोलापूर जिल्ह्याला आहे म्हणतायत. तर ते खूप काटछाट केलेली आहे. गत वर्षीच्या फंडपेक्षा ह्या वर्षी 1/4 दिलाय. त्यामुळे ह्या वर्षी 1/4 सत्र होते, म्हणजे 52 सत्र अपेक्षित आहेत. 52 आठवडे होतात ना वर्षात. तर ह्या वर्षी आमच्याकडे फक्त 19 सत्रासाठीच निधी आलेला आहे. त्याचं मला काय गोड बंगाल कळत नाहीये. तर आपल्या स्तरावर जर आपण यासाठी पत्रव्यवहार केला, विचारणा केली की असं आहे, तर हे नियुक्ती केलेल्या आहेत 3 वर्षासाठी त्यांना आदेश दिलेला आहे, पण बंद झालेला आहे, त्यांचा अर्थार्जन बंद झालेला आहे. तर ही पण चळवळ स्वरूपात जर आपण मागणी धरून धरली शासनाशी, आणि हे महत्वाचा विषय आहे. तर मी कसं आयुष मंत्रालयामार्फत आहे, मी फक्त रिक्रुटमेंटसाठी एक्सपर्ट म्हणून आहोत. मी असेल किंवा डॉक्टर पुरवलीकर असतील, आम्ही त्या समितीचे सदस्य आहोत. पण कुठली गोष्टी आमच्या हातात नाही आहेत. तर त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा. आमच्या हातात फक्त आमचे जे आयुष्मान आरोग्य मंदिर आयुष म्हणजे पूर्वीचे आयुर्वेद दवाखाने जे आहेत त्यांचे आम्ही जिल्हा आयुष अधिकारी, तिथं आमचा दररोज योग सत्र चालू आहे. त्यांना आम्ही पार्ट टाइम म्हणून 8,000 रुपये प्रतिमाह देत आहोत. माझ्याकडे आता एक रिक्त आहे शेळवे, तालुका पंढरपूर येथे. त्याची जाहिरात जिल्हा परिषद सोलापूरच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणाची इच्छा असेल तिकडे राहणाऱ्यांची, इकडे कोण आलेला असेल तर सोपे, कारण स्वतः वाहनानं जाऊन लांब फिरणं नाही, 10 किलोमीटर पर्यंत आपण स्थानिक सेवा देऊ शकतो, कारण याच्यासाठी कुठलाही प्रवास भत्ता अनुज्ञेय नाहीये. या व्यतिरिक्त नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आहे त्या अंतर्गत आता इंजिनिअरिंग महाविद्यालय असतील, शाळा महाविद्यालय असतील, तिथं पण योग हा विषय बंधनकारक केलेला आहे. तिथं पण आता संधी उत्पन्न झालेले आहेत. माझ्यासोबत शिकणारे काही योगचे मुलं आहेत, त्यांना सध्या सोलापूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये योग तज्ञ म्हणून पार्ट टाइम घेतलेला आहे. तर ती तशी पण सेवा देत आहेत. तर ह्या पद्धतीनं आपल्याला संधी उत्पन्न करायच्या. त्याच्यानंतर नेट परीक्षा असती, जर तुम्ही MA झालात तर नेटला अनुकूल होता, नेट परीक्षा दिल्यानंतर सहाय्यक प्राध्यापक वगैरे आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलं शासकीय योग महाविद्यालय जे 5.5 वर्षाचा कोर्स कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेला आहे. त्यांच्या कोर्सचं नाव आहे BYNS बॅचलर ऑफ योग अँड नॅचरोपॅथी सायन्स, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचं त्याला डिग्री मिळणार आहे. हा सगळ्यात मोठा कोर्स झाला BYNS, म्हणजे 5.5 वर्षाचा. बाकीचे कोर्स आपण बघतो सर्टिफिकेट कोर्सेस 1 महिना 6 महिन्याचे असतात. डिप्लोमा कोर्स 1 वर्षाचा असतो. MA किंवा MSc योग हा 2 वर्षाचा असतो. आणि हा BYNS 12वी नंतर 5.5 वर्षाचा कोर्स आहे. तर त्याच्यासाठी जे काही आपलं आयुष मंत्रालय आहे त्यांची वेबसाईटवर गेला तर तुम्हाला काही तुमच्या संस्थेला योगचे काही स्पर्धा घ्यायच्या असतील किंवा काही